उमामेश्वर संस्थांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह आणि गुरुधर्माला च्या निमित्ताने आयोजित आजचं 6वं पुष्प रोपण्याचं माझं सद्भाग्य. सर्वप्रथम विडूळ नगरीचे ग्रामदैवत उमामेश्वराच्या चरणी माझं त्रिवार वंदन. सामाजिक परिवर्तनाचा नवा विचार समाजाला देणारे, समाजाच्या विकासासाठी उत्थानासाठी अहोरात्र झटणारे जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या चरणी माझा त्रिवार वंदन. ज्या महात्मा बसवेश्वराच्या विचारातून आमच्या या जीवाचं त्या शिवाशी नातं जोडल्या गेले असे सर्व तुम्ही शिवभक्त श्रोते मंडळी. सर्वप्रथम सर्वांच्या नजरा माझ्याकडे काहीतरी वेगळ्याच नजरेनं पाहताना दिसत आहेत. मागच्या वर्षी आली होती बाई, याही वर्षी पुन्हा आली. मी तुमच्यापैकीच एक आहे, पण यावेळेस एक वेगळ्या भूमिकेतून एक आगळा वेगळा संवेदनशील विचाराची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. ती जबाबदारी पूर्ण करण्याचा, जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमच्यातलीच एक भगिनी आहे, पण आजची भूमिका मांडताना फक्त माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहू नका. मी फक्त माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला न्याय देत माझे विचार मांडणार आहे. असं म्हणतात की मेरा भारत महान आहे. का खरंच महान? तर हो, नक्कीच आहे. कारण की आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत मेरा भारत महान. अगदी जगाच्या कानाकोपऱ्याला सुद्धा भारताचे वेध लागलेले होते पहिलेपासूनही, आताही आहे. आणि त्याला केवळ आणि केवळ जबाबदार आहे ती आपली भारतीय संस्कृती, ज्या संस्कृतीने संपूर्ण जगाला मोह घातलेला आहे. अशी अत्युच्च कोटीची भारतीय संस्कृती आपल्याला लाभलेली आहे आणि त्या संस्कृतीचे वारसदार आहोत आपण. एवढी सगळी परंपरा लाभलेली असताना, वैभवशाली परंपरा लाभलेली असताना अनेक देशांनी आपल्या देशावर आक्रमण केली, लुटमार केली, आपल्या देशाला लुटून नेण्याचा प्रयत्न केला. अगदी आपल्या तिजोऱ्या परकीयांनी रिकामा केल्या, तरीही नव्या जोमाने नवीन उल्हासाने पुन्हा भारत उठून उभा राहिला. काय कारण असेल बरं याचं? तर या संपूर्ण आपल्या नेहमीच्या उत्थानाचं, उठून उभं राहण्याचं एकमेव कारण आहे आपली संस्कृती. आणि आपल्या संस्कृतीचा पाया आहे आपली कुटुंब व्यवस्था. जगाच्या कोणत्याही देशाला लाभली नसेल अशी उच्च कोटीची कुटुंब व्यवस्था आपल्या भारताला लाभलेली आहे. आणि या कुटुंब व्यवस्थेला जोडणारी नाळ आहे ती आपल्या नात्यांची. आजचा विषयाला हात घालत आहे. माझा विषय आहे हरवत चाललेली नाती. आणि आपण सादर करते आहे सुवर्णा काकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडूळ नवी आबादी, ते सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. विषय अगदी सोपा आहे, तेवढाच सगळ्यांच्या जीवाभावाचा आहे, संवेदनशील आहे, आपुलकीचा आहे, घेतलं तर हलकं आहे आणि वाटलं तर भारी आहे. अगदी लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत जपण्यात आलेली नाती आज कुठंतरी हरवत आहे. आणि याचंच फळ म्हणून आज आपल्या संस्कृतीत सुद्धा लयाला जात आहे. भारताला संस्कृती प्रबळ करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक संत, महात्मा, ग्रंथ, उपनिषदे सर्व स्तरावरून प्रगल्भता आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. नात्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर नुकतंच रामनवमी झालेली आहे आणि मला नाही वाटत की रामायणासारखा खूप मोठा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ दुसरा कोणता असू शकेल. एका साधा रामायणाचं जर उदाहरण घेतलं आणि रामायणाच्या तत्वावरून जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर हरवलेली नाती नक्कीच आपल्याला गवसण्याचा प्रयत्न तरी नक्कीच होईल. प्रभू श्री रामचंद्र उद्याचे राजे होणार होते. उद्या राज्याभिषेक त्यांचा होणार होता आणि आदल्या दिवशी त्यांचे पिता
आपल्या पुत्राला श्री रामरायाला येऊन सांगतात की रामा, तुला उद्या वनवासाला जायचं आहे आणि तुझ्या जागी राज्याभिषेक हा धाकट्या भरताचा होणार आहे. काय वाटेल, काय वाटलं असेल त्या रामाला किंवा आजच्या रामाला काय वाटेल? उद्या संपूर्ण राज्याचा राजा मी होणार आहे आणि आदल्या दिवशी आपले वडील आपल्याला येऊन सांगतात की उद्या तुला 14 वर्षासाठी वनवासाला जायचं आहे. इच्छा नसताना भाऊकीतल्या लग्नाला जर वडिलांना काय म्हटलं तर आमचं नागडोळे मुर्चिसतात. अगदी हे सांगत असताना त्या वडिलांचा, राजा दशरथांचा ऊर भरून येत होता की आपल्या पुत्राला मी हे कसं सांगू. तेव्हा धीर देत रामराया म्हणाले, ठीक आहे की जशी तुमची इच्छा असेल तसं मी उद्या वनवासाला निघेल आणि राज्य आहे, त्याचा जो राजा आहे तो आपला धाकटा भरतच होणार आहे. हे सगळं ऐकत असताना शेजारी धाकटा लक्ष्मण होता. माझा भाऊ वनवासाला जात आहे, त्याची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्याची सेवा करण्यासाठी मी सुद्धा वनवासात जाणार आहे. हे धाकट्या भावाचं बंधुप्रेम. रामरायासारखं पुत्रप्रेम आपल्याला रामायणाने दिलं, लक्ष्मणासारखं बंधुप्रेम रामायणाने आपल्याला दिलं. अगदी मनात कसलीही आडेवेडे शंका न देता श्री रामराया धाकट्या लक्ष्मणासोबत वनवासाला जायचं ठरलं. त्यांना वाटलं की जाता जाता आपल्या धर्मपत्नी सीतेचा आपण निरोप घेऊन जावा. तिकडे सीता मातेला सुद्धा माहिती होतं, त्याही तयारीतच होत्या. रामराया सीतेच्या महालात गेले. सीता मातेला म्हणतात की आम्ही येतो, तुम्ही तोपर्यंत धाकट्या भरताला राज्यकारभारासाठी साथ द्या, मायेची सावली द्या. तेव्हा सीता मातेनं काय म्हणावं, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेते, निरोप माझा कसला घेता, जेथे रघुवीर तेथे सीता, वनवासाची मला न भीती, संगे माझ्या भाग्य विधाता. तुम्हीच माझे भाग्य विधाते आहात. मला हे भरजरी वस्त्र, हे ऐशो आराम, हे राजेशाही जीवन, राणीचं जीवन मला नको आहे. माझे रामराया जिथे असतील तिथेच मी जाणार. आणि या अट्टहासापायी श्रीरामांना सीता मातेला सुद्धा वनवासाला घेऊन जावं लागलं. ही होती आपल्या पतीवरील पत्नीची श्रद्धा, पती पत्नीचं अतूट नातं घडवणारा प्रसंग. हे सुद्धा आपल्याला रामायणातूनच कळतं. जेव्हा माता कैकेयीच्या आग्रहाखातर आपले थोरले बंधू श्री रामरायाला वनवासाला जावं लागलं, हे जेव्हा मामाच्या गावी गेलेल्या भरताला कळलं, तेव्हा भरत राजे पुन्हा राजगादीवर आपल्या रामरायालाच बसवण्यासाठी ते संपूर्ण जंगलभर आपल्या भावाला शोधत निघाले. नाही, मला माझा भाऊ पाहिजे, हे रामराज्य हे त्याचंच आहे, मला हे राज्य नको म्हणून अट्टहास करत संपूर्ण जंगल पायदळी तुडवत त्यांनी श्रीरामांचा शोध घेतला आणि आपल्या भावापुढे हट्ट करू लागले. श्री भरत की मला हे राज्य नको आहे, मला तुम्ही हवे आहात. या राज्याला जर राजा कोणता शोभत असेल तर तो श्रीरामच आहे. या राज्याचा खरा वारसदार श्रीराम आहे. मला हे राजवैभव नको, ही राजगादी नको, मला फक्त तुम्ही आहात, तुम्ही हवे आहात. आणि ते अट्टहास करायला लागले की तुम्ही माझ्यासोबत परत आपल्या वैभवात चला. पण श्री रामरायांनी ऐकलं नाही. त्यांनी आपल्या भावाला शेवटी कडक शब्दात आदेशित केलं की हे सर्व राज्य तूच चालवावं. आणि त्यासाठी भरतांनी आपल्या थोरल्या बंधूच्या श्रीरामरायांच्या पादुका सोबत घेतल्या आणि आयुष्यभर 14 वर्ष त्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवलं. हे होतं सावत्र बंधूंचं प्रेम. रामायणाने शबरीसारखी अगाढ श्रद्धा असणारी सेविका सांगितली. रामायणाने अतूट श्रद्धा असणारा मारुतीसारखा भक्त आपल्याला दाखवला. आणखी कितीतरी नाती अशी आहेत की जी रामायणातून आपल्याला कळतात. केवळ रामनवमीला राम जन्मोत्सव साजरा करून आपली नाती टिकणार नाही, तर त्या रामायणातून आपल्याला काहीतरी घेता आलं, आपल्या घरात ते रुजवता आलं तर खरी राम जन्मोत्सव
जन्मजयंती ते साजरी होईल असं मला वाटतं. नात्याचाच संबंध सांगायचा असेल तर असं म्हणतात की देवाला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहता येत नाही, म्हणून आईला देवाने पाठवलेलं आहे. ती जगन्मावली जन्माच्या अगोदरपासून बीज रुजवण्यापासून तर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बालकाला, आपल्या बालिकेला जी साथ देते, अतूट अगाध असं प्रेम करते, ती माय माऊली. त्या माय माऊलीसारखी ममता, माया, प्रेम जगात कोणत्याच कानाकोपऱ्यात तुम्हाला कितीही पैसे देऊन मिळणार नाही. दुसरं, आयुष्यभर अंगाच्या झिंज्या होईपर्यंत आपल्या बाळासाठी झटणारा जो बाप की जो नेहमीच अंधारात राहतो, पण आयुष्यभर जो ज्याला केवळ आपल्या बालकाचंच मोठेपण किंवा बालकच आपला मोठे होण्यासाठी तो आयुष्यभर झगडतो असा बाप. आई आणि वडील ही जगातील सर्वात श्रेष्ठ नाती आहे. ही जर नाती टिकली तर बाकी संपूर्ण नाती टिकायला फारसं काय म्हणतात त्याला काळ लागणार नाही. म्हणतात आपल्या आईला वाटतं की आज माझं बाळ उपाशी राहू नये म्हणून ती कष्ट करत असते, आणि वडिलांना वाटतं की माझं बाळ उद्या उपाशी राहू नये म्हणून ते कष्ट करत असतात. बाप नावाची गादी आणि आई नावाची जर खुशी आपल्यासोबत असेल तर निवांत सुखाची झोप आपल्याला तोपर्यंत मिळेल. जेव्हा काही गादी आणि खुशी आपली हरवे तेव्हा गाठोड्या झालेली वाकड गोंधळच तुमच्या नशिबी राहील. मग तुम्ही कितीही मोठ्या महालात का नाही. आई आणि वडील यांचं आपल्या संस्कृतीत खूप मोठं स्थान आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आपल्या 10-20 वर्षाच्या आधीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत होती की जी आता अस्ताला चाललेली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना संस्कार करण्यासाठी चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिथे आजी आजोबा असायचे, काका काकू असायचे. 1 नाही 2 नाही 4 5 काका काकू, चुलत कोणती, सख्खं कोणतं, मोदी कोणाला ओळखू यायचं नाही. भावंड 10-12 भावंड करत राहायची. एकमेकांच्या वळणावरून चालचालीवरून एकमेकांना संदेश देत, बघ तो कसा करते, तुला तर हे कळणच झालं, बघ तू किती छान वागते, तू तर असाच वागतो. उणे का काढत होईना लहान लेकरांची जडणघडण करण्याचं काम कुटुंब व्यवस्था करायची. आज हम दो हमारा दो आणि आमच्यासारखं तर एकच. त्याच्यामुळे कोणाचे उणे दाखवायचे, कोणाला काय सांगायचं काहीच समजत नाही. सत्यपाल महाराज विनोदी शैलीत सांगतात की बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या अन बाली. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या अन बाली, आमची 4-10x10ची फुली. दुसरं आपलं विश्व कुठंच जात नाही. तर या चौकटीतून बाहेर निघाल्याशिवाय नात्यांची जडणघडण होणार नाही असं मला वाटतं. सुरुवातीला शेजारी सुद्धा छान प्रेमानं आपुलकीनं राहायचे. एकमेकांची सुख दुःख ची वाटेकरी आपण व्हायचो. आपल्या शेजाऱ्याचं जर काही अडचण आली असेल तर दुसरे शेजारी पटकन धावून जायचे. आता शेजाऱ्याच्या घरात 4-4 दिवस कोणी बुडत जरी पडलं असेल, मरून जरी पडलं असेल तरी शेजाऱ्याला पोलीस स्टेशनवरून पोलीस आल्याशिवाय माहीत पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेजाऱ्याच्या घरी काय घडतं याचं सुद्धा भान राहत नाही. मग आपले परगावचे नातेवाईक, आपले दुसरे समाज मंडळी यांच्याशी तर काहीच देणं घेणं होत नाही. आता ही अशी नाती हरवत चाललेली आहे. तर या हरवण्यामागचं कारण काय असेल? का बरं मुलगा आपल्या आईपासून हरवत चाललेला आहे, नातेवाईकांपासून हरवत चाललेला आहे, पती पत्नीच्या नात्यांमध्ये तूट येत आहे, जाऊ दीर भाया यांच्यासोबत आपले वाद होत आहे. याला नेमकं कारण का असेल? का बरं कोणाचंच काही पटत नसेल? वरून काही असेल का कलियुगाचा फेराबिरा? लगेच काही झालं की नको माना कलियुग आहे हा म्हणून असं होत असेल. कलियुग रिकामा नाही आहे आपलं करायला. आपणच कुठेतरी चुकतो आहे. आणि असं म्हणतात की समाजाचा विकास करण्याचं शस्त्र आहे
शिक्षणाचा वेगळा अर्थ घेऊन आपणच आपल्यातील नाती-गोती हरवून संस्कृती हरवून पाहत आहोत. आमच्या शाळेतील आमचे बंधू मिराशे सर यांनी एक छान 4 ओळीची कविता केलेली आहे. शिक्षण आलं, शाळा आल्या, शिवार गेलं, नोकऱ्या झाल्या. शिक्षण आलं, शाळा आल्या, शिवार गेलं, नोकऱ्या झाल्या. जुनं ते सारं घुसटलं, घरोघरी मॉडर्न छोकऱ्या आल्या. जुनं ते सारं घुसटलं, घरोघरी मॉडर्न छोकऱ्या आल्या. वाडी गेली, माडी आली, वाडी गेली, माडी आली. वांझटली गावं आणि शहर व्याली. सहवास संपला, संवाद थांबला, सहवास संपला, संवाद थांबला. अमृतापरी नाती जहर झाली, अमृतापरी नाती जहर झाली. आज आपल्याला आपल्या सख्या भावाचंच बरं झालेलं दिसत नाही. आपल्या भावानं जर काही मोठं काही घेतलं असेल, आपल्या जाऊनं दिरानं काही मोठं घेतलं असेल तर आपल्याला त्याचा अति त्रास होतो. जे आपल्याजवळ नाही त्याचं आपल्याला काही वाटत नाही, त्यांना घेतलं त्याच्या अति दुःख आपण करून घेतो. ही जलसा आणि त्यातूनच आपल्याला मग वाईट पण येते. शेजाऱ्याच्या घरी काही वस्तू घेतली की आपण फुगून बसतो. काय झालं काहीच कळायला मार्ग राहत नाही त्या शेजारणीला काऊन बसली असेल. तर याचं मुख्य कारण आहे की शेजाऱ्याचं आपल्याला बरं दिसत नाही. लहानपणापासूनच आपण शिक्षणासाठी मुलं बाहेर गेलो. सुरुवातीला हे शिक्षण नव्हतं का? शिक्षण घेत असताना आपल्या गावातच मुलं शाळेत शिकायची, आईवडिलांना घरकामात मदत करायची, शेतीवाडीत मदत करायची, एकत्र कुटुंबात राहायची, शिकून मोठी व्हायची, शेती करून नोकऱ्या करायची. आता नोकरी म्हणजे पुण्या मुंबईशिवाय कुठेच भेटत नाही. का भेटणं झाली? कारण की तुम्हाला कॉन्व्हेंटमध्ये शिकायला लेकराला घरापासून दूर ठेवावं वाटतं आणि तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लेकराला पुन्हा घराकडे नाही पुण्या मुंबईकडेच राहावंसं वाटतं. याला नेमकं कारण आहे आपली चूक. शिक्षणाला आपण वेगळ्या अर्थानं वेगळ्या ढंगानं पाहतो आहोत. सुटामुटात लेकरू गेलं म्हणजेच चांगलं शिकलं, गावात शिकलं म्हणजे शिकलं नाही असं आपण सुरुवातीपासूनच अर्थ घेत आलो. त्याच्यामुळे लहानपणापासूनच इच्छा नसताना लेकराला ओढून ताणून दुसऱ्या गावी शिकायला ठेवतो आणि मग पुन्हा तुमचं लेकरू परत येणे नाही हे आपण विसरून जातो. लेकरू म्हणजे पैसे कमवणारे ATM मशीन नाहीये. लेकराला संस्कारित करण्यासाठी शिक्षण द्या, लेकरू आपोआप मोठं होईल. लेकराला पैसे कमवायसाठी जर तुम्ही शिक्षण देत असाल तर स्वतःचं लेकरू हरवून बसाल. आणि जेव्हा आपण शिक्षणासाठी म्हणून लेकरू बाहेर पाठवतो तेव्हाच एकमेकातलं अंतर वाढवतो, नात्यातलं अंतर वाढवतो. तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लेकराला सुरुवातीला जे लेकरू आईचा पदर धरून नाचायला तयार नसते त्या लेकराला आपण शिकायला पाठवतो. पुन्हा लेकराला म्हटलं बाबा होळीला ये रे, गुढीपाडव्याला ये रे. नाही माझं प्रॅक्टिकल आहे, नाही काय की माझे पेपरच आहे, माझी टेस्टच आहे, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, माझ्या मैत्रिणीकडे मला पार्टीला जायचं आहे. सदोदित तुम्हाला अनेक कारणं मिळतील. ज्या वेळेला मनाला न पटणारे कारणं येतील ना तेव्हा तुम्हाला समजेल नाही माझं बाळ माझ्यापासून दूर चाललंय. बरं मोठं झालेलं लेकरू नोकरीला लागतो. नोकरीला लागल्यावर तर 12 महिन्यातून एकदा सांग दिवाळीला येऊ की उन्हाळ्यात येऊ, एकदाच सांग. 2 वेळा माझं येणं होणार नाही. काय कंडिशन आहे? ज्या लेकराला पोटाला पदर बांधून पालो बांधून आपण शिकवलेलं आहे त्या लेकराला आपण दिवाळीचा सोहळा साजरा करण्यासाठी उन्हाळ्यात रसाळीसाठी लग्नाच्या वेळी बोलवत असेल तर तो म्हणतो की 2 पैकी 1 सांग. तुमच्या सुखादुखाला तर त्याला वेळच राहणार नाही. अहो अशी कितीतरी उदाहरणं आहेत की कोट्यावधीचं पॅकेज मुलं कमवत आहेत पण आई बाबाला त्यांचा जो म्हातारपणात आदर जो सहवास पाहिजे तो मिळत नाही. पैसे पाठवतील तुम्हाला, उपकार आहेत त्यांच्यावर, तुम्ही लहानपणापासून शिकवलं तेव्हा तुम्हाला पैसे पाठवतील. तर प्रेम माया तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं की मला खूप आजारपणात आहे आणि माझ्या मुलाला माझ्या मुलीला मी मिठी मारू, नाही भेटणार ती मिठी तुम्हाला. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की अंत्यविधीला येण्याचंही भाग्य किंवा कष्ट आमची मुलं घ्यायला तयार नाही. एक छोटंसं उदाहरण सांगते. आई वडिलांनी अगदी छोट्याशा कमी शेतीत कबाड कष्ट करून आपल्या 2 मुलांना इंजिनियर केलं
एकत्र येत असताना आपले मुलं मुली मात्र कोणीच येत नव्हतं. मुलाच्या विरहात सगळं सुख वैभव असताना सुद्धा फक्त आठवणीनं माय खवल्या गेली आणि एका दिवशी अगदी त्या मुलाच्या आठवणीतच आईनं जीव सोडला. मुलाला कळालं. मोठा मुलगा आला सुद्धा. मुलगा आला, काय करायचं ते अंत्यविधी उरकले, 13 दिवस 14 दिवस उरकले आणि जायला निघाला. वडिलांनी म्हटलं, अरे बाबा तू आला, पण आपला धाकटा केव्हा येणार आहे? ते म्हणाला, ते काही येणार नाही आता, ते तुमच्या वेळेस येणार आहे. आमचं ठरलेलं आहे आईच्या वेळेस तू जा, वडिलांच्या वेळेस मी जाईल. आई वडिलाचा अंत्यविधी जर करायला त्या लेकरांना वेळ नसेल तर काय फायदा आहे त्या परदेशात शिकून, एवढं मोठं शिक्षण घेऊन, कोट्यवधी रुपये मिळवून त्याचा काही अर्थच जर तुम्हाला मिळत नसेल, त्याचं सुखच जर तुम्हाला लाभत नसेल, तर एवढं अवाढ कष्ट करून घेण्याची काही गरज नाही. आजकाल फक्त पाश्चिमात्य संस्कृतीचं वेळ आपल्याला लागलेलं आहे. गावात राहणं, चार चौकात मिळून मिसळून राहणं, शेजाऱ्याशी सुखदुःख शेअर करणं आपल्याला नकोसे वाटत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीनुसार आता मॉडर्न राहायला सगळ्यांना आवडतं. खेड्यात राहणं म्हणजे येड्यागबाड्यासारखं, चार चौकात राहणं, म्हातारे सासू सासरे यांचं पालन पोषण करणं म्हणजे येड्यागबाड्यासारखं वाटतं. माझ्या घरी माझ्या ऑफिसचे लोक येतील, मॅडम येतील, तर हे असे म्हातारे कुतारे मी कुठे ठेवू, त्याच्यापेक्षा तुम्ही गावाकडेच राहा, असं अगदी निर्विकारपणे सांगणं फॅशन झालेली आहे. यामुळे आपली नाती टिकून राहतील का? नाती टिकून राहण्यासाठी आपल्याला की काय करता येईल? अंगावरची हळद उडत नाही. लग्न झाल्यानंतर अंगावरची हळद उडत नाही, त्या आधीच घरात खटके उडायला लागतात. नवी नवरी जेव्हा लग्न करून घरी येते ना, तेव्हा सर्वात आधी आल्याबरोबर पाहायचं माणसं किती, त्यांचं मला किती करावं लागणार, किती करू, काय करू, अगदी हिशोब. आणि अगदी 4 दिवसातच तुम्हाला शेजाऱ्याला, पुढच्या 4 दिवसात माहेराला आणि पूर्ण भावकी खटके आपल्याला दिसून येते. अगदी मजेशीर अशा 2 ओळी म्हणजे आजच्या नव्या नवरीला आपल्या घरी लग्न करून आल्यानंतर डायरी पडतं, तिला तिच्या भावना 2 ओळी सांगते. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, आणि मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, आणि मामाजीनं कमावलेलं तेवढं मला द्या. दुसरं काहीच नको. नव्या नवरीला काही करायचं म्हटलं तर मला वाटतं तुमचं काहीच लागत नाही आणि घरातलं कुठं काही जाऊ देत नाही. तर अशा या संस्कृतीत आपल्याला सासू सासरे आलेल्या नवरी जी असते तिला सासू सासरे अगोदर खटकतात आणि त्यामुळे ज्या एका आईने 4-4, 5-5 लेकरांचा सांभाळ केलेला असतो ना, लग्न झाल्यानंतर सून घरात आल्यानंतर 4-4, 5-5 मुलं मिळून एक आई सांभाळणं कठीण होते. ही आपल्या समाजाची आजची शोकांतिका आहे. ज्या आईनं कधी कधी तर एकल आई सुद्धा की जिचे पती वारले असेल, पतीच्या माघारी आपल्या 4-4, 5-5 मुलांचा सांभाळ करणारं उदाहरण आपल्या डोळ्यापुढेच आहे. काय करावं लागत नसेल त्या माऊलीला, अगदी शेतातले कामं धंदे करून त्या लेकराचं पालन पोषण करून आयुष्यभर त्या मुलाला पोसते आणि उतार वयात त्या माऊलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा कधी तिला लागलं दुखलं तर दवाखाना करण्यासाठी सुद्धा त्या मुलांची तयारी नसते. तेव्हा एकमेकांवर लोटतात, तू कर मी कर, यावेळेस मी नेलं पुढच्या वेळेस तू ने. कधी आपली आई म्हणते का हो, मागच्या वेळेस सर्दी झाली होती तर मी नेलं, पुढच्या वेळेस बाबा तुम्ही घेऊन जा. कधीतरी मायमाऊली असा विचार करते का? मग मायमाऊलीच्या वेळेसच आपल्या मनात असे विचार काय आहे? कुठंतरी आपण असा विचार आपल्या मुलांना येत असेल तर लहानपणी त्याच्या पालन पोषणात आपणच कुठंतरी कमी पडला आहोत ही जाणीव आपल्या मनाला होत जाते. सुरुवातीला आपल्या घरात कुटुंब व्यवस्थेमध्ये, एकत्र कुटुंबामध्ये बहीण
आई वडील काका काकू सगळे एकत्र राहत असताना सगळ्यांची वीण एकत्र गुंफल्या गेलेली होती. चुलत बहीण भाऊ भावंड सुद्धा एकमेकांसोबत छान राहायचे. पण आजच्या स्थितीला सख्खा भाऊ सुद्धा बहिणीला विचारत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की भावाने बहिणीची दिवाळी बंद केलेली आहे, बहिणीनं भावाचा उंबरठा ओलांडलेला नाही. का असं असेल? कुठं आपण चुकत असेल? बहीण भावाचं उदाहरण म्हणताना माया कुठून इतकी बहिणीत येते देव जाणे, माया कुठून इतकी बहिणीत देव जाणे, आई पुन्हा समजते बहिणीत शोधल्याने, किंमत तशी न काही धाग्यात रेशमाच्या, किंमत तशी न काही धाग्यात रेशमाच्या, धागा तो अमर होतो राखीत माळल्याने, धागा तो अमर होतो राखीत माळल्याने. बहीण म्हणजे रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी आणि दिवाळीला भाऊबीजेला ओवाळून घेण्यासाठी नसते. ती प्रतीक आहे एक आपलं नातं टिकवून ठेवण्यासाठी, माया प्रेम दाखवण्यासाठी. मी तर म्हणते ना, मी स्वतः एक स्त्री आहे म्हणून नाही, तर जगातलं सगळ्यांच्या घरी दिसणारं उदाहरण म्हणजे एकदा जर का भाऊ श्रीमंत झाला ना तर तो बहिणीला विसरतो बरं. भाऊ जर श्रीमंत झाला तर बहिणीला विसरतो, कारण त्याच्या पत्नीच्या समोर त्याला आपली घुसटलेली गबाळी बहीण नको असते. पण जर बहीण श्रीमंत असेल ना तर ती आपल्या गरीब भावाला कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. बहिणीची ही अफाट असणारं प्रेम आईच्या नंतर बहिणीचं स्थान म्हणूनच इथं आपल्या समाजात प्रगाढतेनं उभं आहे. पण आजच्या दिनी तेही सुद्धा लयाला जाताना दिसतं. रक्षाबंधन भाऊबीजेला भाऊबीजे पुरतंच नातं बहीण भावात असलेलं आपल्याला आढळतं. सुरुवातीला आपला जो शेजारचा समाज असेल, शेजारी असेल, हे सुद्धा एकमेकांचं नातं प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न करत होते. एवढंच का, तुमच्या जीवाभावाचा विषय म्हणजे चित्रपटसृष्टी, सिरियल्स. सुरुवातीच्या सिरियल्स पाहायच्या ना, काय पिक्चर राहायचे, गाणे राहायचे. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, चंदा मामा से प्यारा मेरा मामा, काय गाणी होती ती. बरोबर त्या नात्याला उजाळा देण्याचं, त्या नात्याची वीण घट्ट करण्याचं, वीण बांधण्याचं काम ती गाणी करायचे, सिरियल्स करायचे. पिक्चर पाहताना अगदी बाया आपल्या डोळ्याला पत्र लावून बसायच्या, एवढी भावनिकता त्या सिरियल सोबत, त्या पिक्चर सोबत जोडलेली असायची. आताचा जर पिक्चर लागला तर दुसऱ्यांसमोर आपल्याला पाहू की नको असं वाटतं. आणि सिरियलचं तर विचारूच नका. आपले नातं तोडण्याचं जबरदस्त जर काम कुठं होत असेल तर ते सिरियलमध्ये होतं. कोणते त्या याच्या नणंद भावजाचं कधीच पटणार नाही, सासू सुनेचं पटणार नाही. नवरा बायको तर बरं फॅशन असेल त्याची, किती बदला किती ठेवा. हे अशा सिरियल्स आपण आपली कामं राहू देऊन, लेकरा बाळाचा अभ्यास राहू देऊन पाहतो. काय घेत असेल आपण या सिरियल्समधून, या पिक्चर्समधून काय घेत असेल? आपण जे काही रोजचं आपलं काम करत असू त्यातून निदान आपला फायदा काय, आपला तोटा काय हे तरी आपल्याला कळायला हवं. संस्कृती, आताची फॅशनच्या नावाखाली आपण आपली संस्कृती अस्ताला जाऊ पाहत आहोत. आपल्या संस्कृतीला, आपल्या नात्यांना तोडण्याचं काम आजची फॅशन करत आहे आणि ती फॅशन आपण अगदी मोठ्या मनानं स्वीकारतो आहोत. कुठं चाललो आहोत आपण? हा खरंच संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. आता बदलत चाललेल्या नात्याचं स्वरूप किंवा हरवत चाललेली आपली ही नाती पुन्हा शोधायची असेल तर कुठं सापडतील? कोणत्या दुकानात, कोणत्या मार्केटमध्ये जाऊन आपल्याला आपली नाती शोधता येतील किंवा विकत घेता येतील? कधी आपण विचार केला आहे का? आपण पैशाच्या मागे पळतो. असं काही आहे का? आपण मनात फिक्स करून ठेवलं आहे का की वरूनचे देवाने माझा या तारखेला जन्म केलाय ना, तर देवाने मला सांगितलं एवढं घबाड घेऊन वर येशील तरच तुला येऊ देईल, रिकाम्या हाती आला तरी येऊ देणार नाही. असं काही देवाने म्हटलंय का? आपल्याला पैसे कमवायला देवानं पृथ्वीवर पाठवलं आहे का? नक्कीच नाही. मूल 3 वर्षाचं झालं की कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं
आणि भावकी सोबत दिलीच नसती. कशासाठी दिली असेल एवढी भगवंताने नाती? एवढ्या नात्याबोत्यात कशाला जोडलं असेल आपल्याला? एखाद्या प्राण्यांप्रमाणे का बरं ठेवलं नसेल? त्या प्राण्यांना सुद्धा सख्या मायला मरेपर्यंत माय लेकराला लेकरू मायला ओळखते. त्याहीपेक्षा बदतर नाती आपली होत चाललेली आहे. एवढ्या भावकीत एवढ्या नात्या होत्यात आपल्याला जन्माला घातलेला आहे, कारण आपलं जीवन सुंदर व्हावं. आपल्याला जो जीवनाचा काळ आहे तो अगदी सुंदरतेनं आपल्याला जगता यावा यासाठी परमेश्वरानं पाठवलेला आहे आपल्याला. पण आपण त्याचा वेगळाच अर्थ घेतो आहोत. जन्माला आलं, 18-20 वर्षाचं झालं, शिक्षण पूर्ण झालं की मला नोकरी लागली पाहिजे, माझं मूल पैसे कमवण्याची मशीन झालं पाहिजे, एवढाच उद्देश आपण जीवनात ठेवत आहोत. आणि याच उद्देशापायी आपण सगळ्याला सगळं म्हणत नाही, परक्याचा तर विषयच नाही. एक संतोष आनंदांचं सुंदर गीत आहे, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है, दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है. काहीच करायचं नाहीये दुसरं आपल्याला. जे काही आपल्याला कमवायचं असेल ते इथंच सोडून जायचं आहे, काहीच सोबत न्यायचं नाही आहे. न्यायचं आहे तर फक्त कसं जीवन जगलो याचा लेखाजोखा आपल्याला मात्र सोबत न्यायचा आहे, आणि तो तिथे त्याचा हिशोब सुद्धा होणार आहे. एवढं जर मनात आपण बांधून ठेवलं ना तर खरंच जीवन सुंदर आहे. आता ही जी नाती आहे ही हरवत चाललेली, मी तर म्हणते हरवत गेलेली नाती आहे. ती जर आपल्याला पुन्हा मिळवायची असेल, गवसायची असेल तर त्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही. स्वतःपासून सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला ही नाती मिळतील. विषयाच्या अगदी तिसऱ्या अंतिम टप्प्यात मी येत आहे की जे आतापर्यंतच मी भारून सांगितलंय ते का सांगितले आहे याचा सारांश तुम्हाला सांगते की नेमकं करायचं काय आहे. आजची ही नाती हरवत चाललेली आहे, ती सापडायची आहे, गवसवायची आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्यातला मीपणा सोडा. आपल्यातला मीपणा जर आपण सोडला तर आपोआपच तुम्हाला सर्व जग आपलं वाटेल. सगळा परिसर, सगळी भावकी, सगळे नातेवाईक, सगळी नातीगोती आपल्याला आपली वाटेल. अहम सोडायला हवं. त्याने मला बोलवलं नाही मग मी त्या कसा जाऊ, त्यानं मला बोलवलं नाही आता मी माझ्या घरी त्याला बोलवणारच नाही, बघ कसा पाय ठेवतो माझ्या घरात. हा अहम जर आपण सोडला, सोडून द्यायचं. चला जेवढं सोडण्यात मजा आहे तेवढी धरून ठेवण्यात नक्कीच नाही. चुका प्रत्येकाच्या नाही होतात. समोरचा चुकला म्हणून आपल्याला चुकावंच लागतं, मग त्याच्यातून आपल्या नंतर काय फरक काय? सोडून देण्यातच खरं श्रेष्ठत्व आहे. लोकांच्या डोक्यात चांगलं जास्त वेळ राहणार नाही, पण वाईट मात्र नेहमीसाठी राहतो. आपण कुठं चुकलो हे सर्वांच्या लक्षात राहील, पण आपण काय बरोबर केलं हे कुणी तुमचं लिहून ठेवणार नाही, कुठे कोरून ठेवणार नाही. त्यासाठी म्हणून चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांकडून कोरून ठेवण्याची, प्रमाणपत्र मिळवण्याची अपेक्षा न करता आपलं डोकं कसं फ्रेश राहील याचा विचार आपण करा. या जीवनात या जगात आपण आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर काही सोबत न्यायचं नाही, मग आनंदानं प्रेमानं जीवन जगण्यात काय वाईट आहे? इतकं सुंदर नातेवाईक, इतकं सुंदर मायेचं, ममतेचं व्यासपीठ, ज्ञानपीठ आपल्याला आई वडील दिलेले आहेत. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत, त्या आई वडिलांसाठी का बरं आपण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना साथ देऊ नये? साथच द्यायची आहे. काही त्यांना शिकवायचं नाही, डिग्र्या द्यायच्या नाही, कोणत्या त्यांना पैसा लावायचा नाही. केलं तर त्यांचं छोटं मोठं दुखणं करावं लागेल, दुसरं काहीच लागत नाही. का आपण भावाला भाऊ म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही? भावासोबत जर मिळून मिसळून राहिला ना तर तिसऱ्याची तुमच्याकडे वाईट वृत्तीने पाहण्याची हिंमत तिसऱ्या
जेवढं जीवाभावाचं नातं सांत्वन करताना, प्रेम देताना आपल्याला सहवासाचं असेल, तेवढं मोबाईलचं नक्कीच नसणार आहे. एक गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगते. जेव्हा शेजारी शेजारी दोन जावा राहतात, जावा ह्या शेजारी शेजारी म्हटलं कारण की आताच्या जावा शेजारी शेजारीच राहतात, एकत्र राहतच नाही, त्याच्यामुळे सांगण्याचा प्रश्न असतो. दोन जावा शेजारी शेजारी राहतात, एका जावेचं खूपच पोट दुखतो. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, गावातल्या डॉक्टर साहेबांना दाखवलं, काही फरक पडला नाही. तालुक्याच्या ठिकाणी दाखवलं, दुसरा डॉक्टर बदलले, पण काहीच फरक पडला. बाईचं पोट दुखता थांबेल. काय करावं? डॉक्टरांना प्रश्न पडला, बाई खाते पिते पोट दुखतेच म्हणते, काय करावं आता? मग डॉक्टर हुशार होते, जे दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले ते डॉक्टर हुशार होते, सामाजिक जाणीव असणारे होते. त्यांनी म्हटलं, बाई तुझ्या शेजारी भाऊकी कोण काही घेतलं का नाही? तर ते म्हणाले, हो माझ्या जावानं फ्रीज घेतला, हो त्याच दिवसापासून माझं पोट दुखायला लागलं. आता त्या फ्रीजचं जर पोटदुखी असेल तर ती कशानं बसेल? जेव्हा तिनं शेजारीनं किंवा जावेनं फ्रीज घेतला म्हणून हिचं पोट दुखत असेल, तर हिनं जेव्हा हिचं मन मोठं करेल, घेतला तर घेऊ दे माय, सरळ तिचं तिच्या जात, मीही मोठी झाल्यावर मी घेईन किंवा तिच्या घरचं थंड पाणी मी आणून पेईन, हा मोठा भाव तिच्या मनात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तिचं पोटदुखी थांबणार नाही. अशी पोटदुखीची कीड आपल्या समाजात सगळ्यांनाच लागलेली आहे. सगळ्यांनाच शेजार आपल्या घरात वैभव असू द्या, कितीही सडेमळेपर्यंत आपल्या घरात कितीही धनधान्य वस्तू असतील तरी आपल्याला त्याचं कौतुक नसते. शेजारीनं जरासं काही आणलं की लगेच काय कारण असेल? यामागं आपली वृत्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. शेजारणीचं बरं झालेलं दिसत नाही, भाऊकीचं बरं झालेलं दिसत नाही आणि यातूनच आपली नाती हरवत जातात. दूर आपण एकमेकांपासून रोखल्या जातो. मनाचा मोठेपणा, आपलेपणा जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत नात्याची वीण घट्ट बांधली जाणार नाही. नफरत नजरअंदाज व गलतफहमी जोपर्यंत टाळता येत नाही तोपर्यंत हरवत चाललेली नाती व्यवस्था नाही. हरवत चाललेली नाती जर आपल्याला शोधायची असेल तर फार दूरवर जावं लागत नाही. आपल्यापासून, आपल्या घरापासून, आपल्या नातेवाईकापासून, आपल्या शेजाऱ्यापासून जर आपण सुरुवात केली तर जगातली अख्खी नाती तुम्हाला सापडतील, तुमच्या घरी बसून तुम्हाला होत असतील. कोणाचं सुखदुःख असेल तर 4 शब्दानं त्याची चौकशी करा. कोणाचा काही सोहळा असेल तर त्याचं 4 शब्दांनी कौतुक करा, अभिनंदन करा, पण मनापासून करा. कारण ओळखू येतं समोरच्याला बरोबर केलेलं आणि मनापासून केलेलं. आपण बोलत असताना आपल्या मनात कुठलाही हेवे दावे, तिरस्कार, वैर कुठल्याच प्रकारचं ठेवू नका, कारण की ते तुमचं मन आतून कोरतं. जेवढा भार तुम्ही तुमच्या मनाला द्याल ना, जेवढं वाईट गलिच्छ तुमच्या मनात तुम्ही संगळून ठेवाल ना, तेवढं मन तुमचं करतं. त्याचा दुसऱ्याला काहीच फायदा होत नाही. जेवढं हे मन, मी तर म्हणते ना, कोण हलकं डोकं असलं तरी चालेल, पण रिकामं ठेवलं बरं आहे. मन माणसाचं रिकामं असलं पाहिजे. जास्त त्याचं जर संगळून ठेवलं तर आपलं तसंच राहून जाईल. आणि मनाला शुद्ध करण्याचं तेवढं जास्त एफर्ट्स आपल्याला घ्यावं लागते. म्हणून मन जेवढं हवं तेवढं हलकं ठेवा. जागच्या जागी विसरून देत चला. जागच्या जागी चांगलं वाईट सोडून दिलं तर आपलं मन हलकं राहील आणि तेवढंच आपण फ्रेश राहू. मनात वैमनस्य ठेवलं, वैर ठेवलं तर आपलं मन तेवढं चिंतित नेहमीसाठी राहील. विचारांचं युद्ध जोपर्यंत आपल्या हृदयात असतं, विचारांचं युद्ध जोपर्यंत आपल्या हृदयात असतं ना तोपर्यंत ते ठीक असतं. पण जेव्हा ते तोंडाच्या वाटेतून बाहेर पडतं तेव्हा मात्र भांडण, कलह झाल्याशिवाय राहत नाही. चुकू द्या, एकमेकांच्या चुका पदरात घ्यायला जर आपण शिकलं
आपण पुढच्या वेळेस चूक करण्याचा तो प्रयत्न समोरचा व्यक्ती करणार नाही. ते चुकली म्हणून मी चुकलीच पाहिजे, तिनं तसं वागलं म्हणून मी वागलंच पाहिजे, हा अहंभाव जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत समाजाच्या चुका सुधारणार नाही असं मी म्हणेन. कारण प्रत्येकाला जर चुकाच करत राहिलं तर मग चांगलं कोण करायचं, बरोबर कोणी करायचं, हाही प्रश्न समाजापुढे राहील. प्रत्येकाने दोन दोन पावलं मागे येण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर नाती आपोआपच टिकतील असं मला वाटतं. पहा, महाभारतातला एक छोटासा प्रसंग सांगते की भावकी काय असते, नातं काय असते. महाभारत घडलं कौरव आणि पांडव. महाभारत घडलं कौरव आणि पांडवात. जेव्हा कौरव घरात इथे पडले तेव्हा कौरव आपल्या पुत्राला, ज्येष्ठ कौरव आपल्या पुत्राला म्हणतात की बाळा, तू तर लहान आहेस, बालक आहेस, राजा आहेस, अज्ञानी आहे. माझ्या चितेला जर अग्नी द्यायची असेल तर ती तुझे काका युधिष्ठिराच्या हातात दे. आता ज्या पांडवांनी आपल्याला रणभूमीवर मरणपर्यंत मारलं, मरण ज्या पांडवांमुळे आपल्या वडिलांना आलेलं आहे, त्या काकांच्या, त्या चुलत्याच्या हातात माझ्या विद्येचा अग्नी मी का देऊ. पुत्राने अगदी म्हणजे पिता जेव्हा मरण अवस्थेत असतात तेव्हा त्यांनी मरता मरता आपल्या पुत्राला सांगितले की माझा अग्नी तुझे काका युधिष्ठिराच्या हाताने दे. तेव्हा म्हणतात की युधिष्ठिराच्या हाताने का बरं, त्याने तर तुम्हाला मारलेलं आहे, का मी तसा अग्नी तुमच्या हातात त्यांच्या हाताने देऊ. तेव्हा त्या कौरव, ज्येष्ठ कौरव इथं सांगतात की मला जे मरण आलेले आहे ते राजनीतीतून आलेलं आहे, सत्तेपोटी आलेलं आहे, सत्तेच्या लालसेतून आलेलं आहे. पण मला जर मोक्ष हवा असेल तर तो मोक्ष माझा मोक्ष देण्याचं काम माझं मला रक्ताचंच नातं इथं करून देणार आहे. त्यासाठी दुसरे नको आहेत, मारण्यासाठी दुसरे असतील पण मोक्ष देण्यासाठी मात्र भावकीच लागते, आपलंच लागते. एवढं अबाड असं भावकीचं रक्ताचं नातं परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळेच जो अग्नीचा डाग आहे तो म्हणतात की रक्ताच्या नात्यातूनच दिला जातो. या नात्याची एवढी श्रद्धा आहे, एवढं अफाट प्रेम आपल्याला या नात्यातून दिलेलं आहे, तरी आपण नाती का बरं विसरत चाललेलो आहोत. असं म्हणतात की अपने वो नहीं जो कि तस्वीरों में साथ रहे, अपने वो नहीं कि जो सिर्फ तस्वीरों में साथ खड़े रहे, अपने तो वो होते हैं कि जो अपनी तकलीफों में साथ खड़े रहते हैं. आपल्या संकटांमध्ये, आपल्या दुःखांमध्ये खरे धावून येतात ते आपले असतात. मग तिथं रक्ताची नाती वगैरे काहीच राहत नाही. जिथं निखळ प्रेम असेल, निखळ आपुलकी असेल, माया असेल, श्रद्धा असेल, ते नातं म्हणजे माणुसकीचं नातं. ती अशी नाती आपल्याला जपायची आहे. मग ती नातं कोणतंही असू शकते, आई वडिलांचं असू शकते, बहीण भावाचं असू शकते, भावकीचं असू शकते, जाऊ दिराचं असू शकते, शेजाऱ्याचं सुद्धा असू शकते, मित्रत्वाचं सुद्धा असू शकते. नातं हे नातं असते, फक्त ते नातं निभवता आलं पाहिजे. असं म्हणतात की कधी कधी आपली भावकी कामाला येत नाही पण आपला शेजारी कामाला येतो किंवा आपला दूरचा मित्र कामाला येतो. अहो, ही सगळीच नाती कामाला येण्यासाठीच आहे, पण ती आपल्याला जपता आली पाहिजे. जिथं जे नातं धावून आलं नाही तिथं समजायचं आपण कुठेतरी कमी पडलेलं आहे त्या नात्याला सांभाळणे. आजच्या याने आपल्याला एवढंच सांगायचं आहे की नाती आपल्याला कशी जपता येतील. असं म्हणतात की घराचं खोगूळ असतं. घर म्हणजे काय, आई वडील आणि हम दो हमारा दो, आई वडील आणि दोन लेकरं, एक किंवा दोन लेकरू म्हणजे घर नसतं. घराचं जेव्हा गोकुळ होतं, घर जेव्हा आपुलकीच्या प्रेमाच्या नात्याने बांधलं जातं तेव्हा त्याला घर होतं. अगदी खूप छान टुमदार बंगला आहे, लाईट आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, मोठी माडी आहे, म्हणजे घर नाही आहे. त्या घरात सगळे गुण्या गोविंदाने राहत असतील, संध्याकाळी
कधी जाते कधी जाते काय माहिती, कधी हे दिवाळीला जाते माझी दिवाळी राहिली की माय. का असं वाटावं आपल्याला? दिवाळी 4 दिवसाची नसते. मनात जर आनंद आणि प्रेम असेल ना तर वर्षभरच दिवाळी आपल्याला साजरी करता येईल. कुठं पळून नाही जात दिवाळी. घराचं खरंच गोकुळ करायचं असेल ना तर मी तर म्हणते माझ्या अभ्यासातून एक ट्रिक्स आहे घराचं गोकुळ करायचं. नंदेचा मार्ग खुशकीचा मार्ग राहील घराचा वैभव, घराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी. घरातल्या हिटलिस्टवर भांडण असतं सासू असतं ना, म्हणजे काय ते राष्ट्रीयकृत भांडण आहे ते घरात सासू आणि सून. पण त्याला कारण काय असतं माहिती आहे का? आपल्याला वाटते माझी सासू अशी करून म्हणते माहिती आहे, माझ्या नंदेनंच सांगितलं असेल. आणि सासूबाईचं सकाळ संध्याकाळ असतेच, असं झालं होतं का माय, तसं अशी म्हटली का माय. सरळ सरळ आपल्या आईला किंवा सासूबाईला काय हवं असतं? माझी मुलगी जर 4 दिवस ती माहेरी आली असेल तर तिचं माहेर पण 4 दिवस गुण्या गोविंदानं आनंदानं व्हावं, एवढी प्रांजळ आणि छोटीशी अपेक्षा प्रत्येक सासवाची असते. काही चुकीचं बोलते का मी? दुसरी काही अपेक्षा आहे का तुमची? कोणत्या सासूला वाटत नाही की माझ्या लेकाचं, माझ्या सुनेचं राहू द्यावं आणि भरभरून माझ्या लेकीला द्यावं? तिची एकच अपेक्षा असते की माझी मुलगी जेव्हा घरी येईल ना तेव्हा माझ्या या सुनेसोबत तिनं 4 दिवस गुन्हा गोविंदानं तिचं माहेर बनवावं. पण आपण नेमकं इथंच चुकतो. आपल्याला 4 दिवस म्हणजे वर्षातले 4 महिने वाटतात. एवढं भारी पण करून घ्यायची काहीच गरज नाही. ते 4 दिवस जर आपण आपल्या नंदेचे छान सुखाचे आनंदाचे केले ना, सासूबाई वर्षातले बाकीचे 360 दिवस आपलीच आहे. एवढी माफक अपेक्षा जर आपण पूर्ण करता आली ना तर मग तुम्हाला हवं तेव्हा मदतीला आपली नणंदबाई उभी राहील. तुमच्या सुखादुःखात ती उभी राहील, तुमच्या भांडण तंट्यात उभी राहील. तुमची सासूबाई कुठे चुकत असेल तरी आईला समजावण्यासाठी भावजाईची बाजू घेण्याची जबाबदारी ती नणंद घेईल. याचं खरं उदाहरण मी आहे, मोठेपणाने सांगितलं. दुसरं काहीच करावं लागत नाही. नेमकं आपण इथंच चुकतो आणि मग नणंदबाई तनफन करून एकदा माहेरी गेले की 360 दिवस आपलंच बँड बाजा वाजवते सासूबाई. काही खोटं आहे? कारण त्या सासूबाईचं मन दुखते की एवढं सगळं मी उभं केलेलं आहे ते माझ्या दोन्ही पिल्लांसाठी उभं केलेलं आहे, एकासाठी नाही ना. मग तेव्हा तिला वाटतं की माझी लेक जरी तिच्या घरी छान असेल तरी 4 दिवस तिची इथे गुण्या गोविंदाच्या बाजूला. आजच्या या दिनी एवढं सांगू इच्छिते की एवढे 4 दिवस आपण फक्त एकाच नात्याचे म्हणून नाही तर सर्वच नात्याचे गुण्या गोविंदाने जर साजरे केले तर वर्षाचे 365 दिवस आपला इथे विजयोत्सव साजरा करता येईल असं मला वाटतं. पती पत्नीचं नातं तर या काळात विचार करण्यासारखंच राहिलं नाही. शेवटचा मुद्दा किती आहे? पती पत्नी म्हणजे घटस्फोटाची फॅशन झाली असं वाटतं. नवीन लग्न झालेल्या घरी 4-6 महिन्यातच कुरकुरी ऐकायला येऊ लागतात आणि जास्त जर कुरकुरी वाढल्या तर 12 महिन्यात तू तेरे घर में मेरे. एवढं सोपं आहे का? जीवाभावाचं नातं आपण ज्या संसारासाठी पती पत्नीचं म्हणून जपतो आहोत, लावतो आहोत, ते जपायला आपल्याला काय अवघड चाललेलं आहे? जेव्हा राजवैभव भोगलेली, पुन्हा एकदा रामायणावर जाते आहे, राजवैभव भोगलेली सीता माता, जेव्हा राजवैभव भोगलेली सीता माता श्रीरामांना म्हणते की मी तुमच्यासोबत वनवासाला येते आहे, तेव्हा श्रीराम अगदी मनापासून त्यांना समजवतात की वनवास एवढा सोपा नाही ग प्रिये, तुला खूप यातना होतील, तुला नाही सहन होणार आहे तो वनवास, त्यापेक्षा तू असं कर घरीच राहा. तेव्हा सीता माता म्हणते आहे की मी एका राजघराण्याची सून आहे म्हणून तुमच्यासोबत येत नाही. एका राजघराण्याची सून आहे म्हणून तुम्ही एक राजपुत्र आहात म्हणून मी तुमच्यासोबत येत नाही. एक संस्कारी खानदानी बापाची लेक आहे आणि पतीला साथ द्यायची आहे म्हणून मी तुमच्यासोबत येते. बापाचं नाव करण्यासाठी, बापाचं नाव नाही फक्त नाव मोठं महान कमवण्यासाठी आपल्याला आपलं लग्न करून दिलेलं आहे. ते लग्न आपल्याला टिकवता यावं. खूप मोठा संघर्ष राहणार आहे आपल्याला या आपल्या
अशक्य असं काहीच तुमच्याजवळ नाही. मी तर म्हणते ना, एक लग्न मोडलं म्हणून दुसरं करायचं, दुसरं मोडलं म्हणून तिसरं करायचं, त्याच्यापेक्षा महान भयान असं वास्तव कोणतंच नाही आहे. शेवटी नशिबात जे आहे ते सगळीकडे तुम्हाला तेच दिसणार आहे. जे आपल्या नशिबात आहे, जे वैभवात आहे, त्यात तडफड करून, त्यात प्रयत्न करून आपलं जीवन सुंदर सुफल कसं करता येईल याचा प्रयत्न केला तर जीवन खरंच सुंदर आहे. पती पत्नीच्या नात्यासारखं दुसरं अतूट असं प्रेमाचं बंधनाचं नातं कोणतंच नाही. ते जपता यावं आणि ते नातं जपण्यासाठी बाकी सर्व इतर नाती त्यासोबत घेऊन जपायची आहेत हे मनात बांधून घ्यावं, म्हणजे खरंच जीवन सुंदर आहे. आजच्या या रात्रीने एवढंच सांगू इच्छिते की आपलं जीवन सुंदर करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त हरवत चाललेली नाती जपायची आहेत, हरवत चाललेली नाती शोधायची आहेत. ही नाती जर का आपल्याला सापडली, या नात्याची वीण जर आपल्याला गुंफता आली तर सगळं सुंदर आहे. तुम्हाला आयुष्यात कधी काहीच कमी परमेश्वर पडू देणार नाही, कारण त्यानं तुम्हाला या नात्यात जगण्यासाठी पाठवलेलं आहे. ते नातं आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे. दुसरं आपल्याला इथे काहीच करायचं नाही. आजच्या या दिनी अगदी थोडक्यात मी माझं मत व्यक्त करते आहे, शेवटाकडे येते आहे. मी तुमच्यापेक्षा अगदीच मानाने, वयाने, अनुभवाने, सगळ्याच दृष्टीने लहान आहे. सांगण्याच्या ओघात माझ्याच्याने काही चुकलं असेल, मुकलं असेल तर पदरात पडून घ्या. बोलण्याच्या ओघात मी काही जास्त बोलले असेल तर त्यातही दिलगिरी व्यक्त करते. आजच्या या दिनी आयोजकांनी मला इथे बोलण्याचा, व्यक्त होण्याचा जो मान दिला, सन्मान दिला, उमा महेश्वरांनी माझ्या वाणीवर जे संस्कार दिले त्यासाठी मी इथे उपस्थित सर्व कलाकारांचे ते आभार मानते आणि सर्वांची चुकली असेल तर हात जोडून माफी मागते. धन्यवाद.